पावसाळा लागताच सातपुड्यात मेघगर्जनेसह धुवाधार पावसास सुरुवात झाली. सातपुड्यातील उगमाकडून पूर येताच सुसरीचं धरण भरू लागलं. 2-3 पावसातच धरणाचा फुगारा तुंबत सुसरी गोमाईकडे वाहू लागली. गढीवर गंगाधर इंगळे व गिरिजा पावसाची गंमत पाहत बसले होते. पाऊस थांबल्यानंतर सकाळी 10 नंतर नभातून झाकोळ विरत सूर्य दिसू लागला. गढीच्या माचीवरून उतारानं वाहणारे पाण्याचे ओहोळ सुसरीकडे वाट शोधत होते. अहो, कन्या आता बदलली आपली. आधीसारखी चंचल नाही राहिली आता ती, गेल्या 3-4 महिन्यांपासून. गिरिजा गंगाधरला म्हणाली. गिरिजा, मलाही तेच आश्चर्य वाटतंय ग. उमद जनावर एकाएक असं गैथल का झालं असावं. एकसारखं एकाच जागी सुस्तावल्यागत पडून असते हल्ली ती. अगं, हिला तामिळनाडूतून आणलं होतं. तिकडे कन्नी ही गावठी कुत्र्याची जात, मालकाशी इमान राखणारी. दगड फोडायला गेलो होतो तेव्हा छोटंसं पिल्लू होती ही. जातीवरून तिचं नावही कन्नीच ठेवलं मी हौसेने. गंगाधर बोलत होता. तोच त्याला गिरिजाच्या चेहऱ्यावरून काहीतरी चमकत असल्याचा भास झाला. गिरिजानंही मान बाजूला करत तिरकं पाहिलं. माचीवरून काहीतरी चमकत होतं. सूर्यप्रकाश परावर्तित होऊन चमकत होता, पण त्या किरणात वेगळीच चमक होती. गंगाधरला माचीवर काचेचा तुकडा पडला असावा असं वाटलं, पण का कुणास ठाऊक तो उठला व माचीकडे जाऊ लागला. एक किरणशलाका सरळ नजरेत भरत होती. तिकडे त्या दिशेने तो चालत गेला. चालता चालता त्यानं त्या चमकणाऱ्या वस्तूचं ठिकाण गाठलं. याच ठिकाणी शंभू व काशीची पालं पडली होती. आडातला गाळ काढताना त्याला दोघांची आठवण झाली. 3-4 महिने झाले त्यांना. त्या सरशी त्याला आपल्या वतनाचीही आठवण झाली. जवळ जाऊ लागला तसं काहीतरी पडलंय व त्या भोवती किरणाचं गोलाकार तेजोवलय तयार होतंय असं त्याच्या लक्षात आलं. जवळ जाताच त्याने ते उचललं. रुद्राक्ष, पिवळा धम्मक रुद्राक्ष. तो निरखून पाहू लागला. सोन्याच्या मोठ्या टपोऱ्या बोरागत रुद्राक्ष. कदाचित पावसाच्या पाण्यानं खालची माती वाहून गेली असावी. हा उघडा पडला असावा. तो आणखी आजूबाजूला शोधू लागला. गढीवर येत त्यानं गिरिजाला दाखवला. गढी जुनी असल्यानं व गावातही गढीबाबत काही बाई सतत त्यानंही ऐकलं होतंच. गढीत खजाना असल्याचं. त्यानं तो सुरक्षित ठेवला. शंभूला मुलगा व काशीस मुलगी झाल्यानं त्यांना पाहणंही होईल व हा रुद्राक्ष तिकडच्या सोनाराकडे मोडणं होईल म्हणून त्यानं बार्शीला जायचं ठरवलं. कारण 3-3.5 वर्षांत तो बार्शीला गेलाच नव्हता. म्हणून शंभू व काशी गेल्यानंतर गावाची त्यालाही आठवण येतच होती. शिवाय सापडलेला रुद्राक्ष इथं विकणं धोक्याचंच. आधीच आपणास प्रभूने मालकानं गढीत ठेवलंय यानंच गावकरी बिथरलेत. त्यात हे नवीन लचाण नको. गंगाधर गिरिजाला गढीवर ठेवत बार्शीला आला. काशीकडे जाण्याआधी ओळखीच्या सोनाराकडे जाऊन रुद्राक्ष मोडू व दोघांच्या बाळासाठी काहीतरी डाग घेऊ, मगच काशीच्या घरी जाऊ असा बेत करत तो बार्शीमधील ओळखीच्या सोनाराकडे गेला. नानजी सोनाराच्या दुकानात बरीच गर्दी असल्यानं खिशातला रुद्राक्ष काढावा की नाही या विचारात तो एका कोपऱ्यात उभा राहिला. तोच गल्ल्यावर बसलेल्या नानजी सोनाराचं लक्ष त्यावर गेलं. काय गंगाधर, बऱ्याच वर्षात तूही खानदेशात गेला होता ना? मग त्या काशीसारखा माल तूही आणलाय की काय? नानजी सोनारानं त्यास जवळ बोलावत विचारलं. गंगाधर चपापला. काशीसारखा माल या शब्दानं तो उत्सुकतेने सावध झाला. म्हणजे काशीनं काय आणलं असावं? त्यानं आपला बेत तसाच ठेवला. काही नाही नानजी शेठ, म्हटलं सोन्याचा काय भाव चालू आहे ते विचारायला आलोय. काशीला मुलगी झालीये, तिला पाहायला आलोय, तर किडूक मिडूक घ्यावं म्हणून. अरे, मला वाटलं त्या काशीसारखेच तूही रुद्राक्ष आणले की काय? म्हणजे त्यानं खानदेशातून अस्सल 52 कशी सोन्याचे रुद्राक्ष आणलेत ना? त्याला धरणाच्या कामात सापडले असं सांगत होता तो. नानजी शेठ बोलला. मी गंगाधरला जबर धक्का बसला. काशीला धरणाच्या कामात रुद्राक्ष सापडले तर काम बंद झाल्यावर उपासमारीची वेळ आलीच नसती त्याच्यावर. बाकी आपल्याला सापडलेला रुद्राक्ष व काशीनं मोडलेला रुद्राक्ष यात काहीतरी मेख नक्की असावी का? काय रे, काय विचारात पडला? मी भाव सांगतोय अन तू आपल्याच तंद्रीत. हा, ऐकतोय शेठ, पण काशीनं मोडलेले रुद्राक्ष दाखवाल का? गंगाधर,
आमच्या धंद्यात एका हातानं माल आला की तो लगेच दुसऱ्या हातात चालला जातो, पण त्यानं आणलेला माल एकदम तगडा व खास असल्यानं त्यातला एक जपून ठेवलाय मी. थांब दाखवतो तुला, म्हणत नानजी शेठने रुद्राक्ष दाखवला. गंगाधरने रुद्राक्ष निरखला. आपल्याला सापडलेला व हा रुद्राक्ष अगदी सारखेच, ही त्याची खात्री पटली. काशी, कितना पत्थर फोडेगा रे तू, बहुत कमालिया मेरे भाई. शिवालयात महंत बोलले होते तेही गंगाधरला आठवलं. गंगाधरने नानजी शेठला आपल्याकडचा रुद्राक्ष दाखवलाच नाही, फक्त भाव विचारत तेथून नंतर येतो असं सांगत निघाला. त्याला वेगळीच शंका आली. काशीच्या कुडाजवळ गंगाधर आला तर काशीचा कुडाचा झोपडं गायब व त्या ठिकाणी पक्का पाया घेत घरबांधणी सुरू झालेली. गंगाधरची शंका आणखी गडद झाली. आपल्या आतेभावास पाहताच गौरी आनंदली. काशी शंभूला गंगाधर भेटताच आनंद झाला. तिघांच्या गप्पा रंगल्या. शंभू, काशी, तुम्ही खानदेशातून निघून आलात अन मनच रमत नाही तिथं आता. त्यात प्रभूने मालकानं गढी विकायला काढलीये. गिरीजा व मलाही आता तिथला गाशा गुंडाळत इकडंच यावं लागेल वाटतं. अरे मग छानच की, ये खुशाल इकडं, मलाही घर बांधणीत मदत होईल. अन आता घर बांधलं की मी म्हशीचा तबेला टाकणार आहे. मलाही माणूस लागेलच, करू सोबत धंदा सुरू. काशी उत्साहानं बोलू लागला. शंभूनं काशीकडे कटाक्ष टाकला, पण आता काशी एकदम बिनधास्त झाला होता. काशी, असं असेल तर माझी सगळी चिंता दूर होईल बघ, कारण गढी सांभाळायला घेतली नि माझ्या अंगातलं कामच निघालं. अन आता प्रभूने मालकानं थेट गढीच विकायला काढली म्हटल्यावर मी कुठं जावं याच विवंचनेत होतो बघ. आता माझ्यासोबत तू तारापूरला आला तर गिरिजा व सर्व बरचसं सामान आहे तेही आणता येईल. मला एकट्याला आणणं मुश्किल आहे. गंगाधर, काशीला घर बांधण्याच्या कामात सवड कुठे आहे, त्याला कसं येता येईल? त्यापेक्षा तूच गाडी भाड्यानं घेत आण सामान, शंभू सावधतेने म्हणाला. पण काशीच्या मनात वेगळंच चाललेलं. जर गढी विकायला काढलीये तर त्याआधी आपला तळघरातल्या टाकीत ठेवलेला खजाना आपण काढायला हवा, निदान तेथून हलवून दुसरीकडे तरी ठेवायला हवा. शंभू, घराचं काम गौरी पाहिल, पण गंगाधर सोबत मला गेलं पाहिजे, काशी म्हणाला. व गंगाधरने सुटकेचा श्वास सोडला. 2 दिवस गंगाधर राहिला. काशीनं घर बांधकाम सुरू केलंय, म्हशीचा तबेला टाकतोय, म्हणजे याच्याकडे सोन्याची रुद्राक्ष भरपूर असावीत. पण मग शंभूचं काय? त्याच्याकडे नसावेत का त्यानं अजून काढले नसावेत? गढीतूनच आणली असावेत यांनी. याचा छडा लावायलाच हवा आपण. आता काशीला सोबत नेऊयात आधी, मग पाहू. गंगाधर सोबत जाण्याआधी काशीला शंभूनं एकांतात गाठलं. काशी, तिकडे तुझं जाणं धोक्याचं आहे. स्वार्थ सोड. एकतर रुद्राक्ष विकायची घाई केलीस तू आधीच, थांबायला सांगत होतो तर घर बांधणीही सुरू केलं, अन आता तबेलाही. संकटात सापडशील अशानं तू. मुळीच जाऊ नको, ऐक माझं. शंभू काशीला समजावू लागला. शंभू, तू खूप घाबरट आहे भावा. तुझ्याकडचे ते रुद्राक्ष सडतील पण तू काढणार नाहीस. पण एक, आता आपलं कुणीच काही करू शकणार नाही. आपण आपल्या मुलुखात आहोत. अरे मग पुन्हा तिकडं का जातोय गंगाधर सोबत? महंतांनी मनाई केलीये ना तुला? शंभू, आपल्या दोन्ही घागरी त्या गढीतल्या टाक्यात ठेवल्यात ना आपण. जर प्रभूने मालकानं गढी विकायला काढलीये तर नंतर आपणच त्या उभ्या जन्मात आणता येणार नाही. आता गंगाधरचा सामान आणण्याची संधी चालून आलीये, तर त्या निमित्तानं त्या घागरी आणतो की नाही बघ तू. मग आपली दोघांची मुलं ऐशारामात राहतील बघ. आपण दोन्ही व्याही नुसतं चैनीचं जीवन जगणार. काशी, शेख चिल्ली सारखं स्वप्न बघू नकोस. तेथनं त्या घागरी इथं आणणं शक्यच नाही. त्या गढीचा व मंदिराचा खजाना आहे तो तेथेच राहील. आपण मुठी भरून आणलं तेही भरपूर आहे. माझा एक, व नाद सोड, जीव धोक्यात घालू नको, शंभूनं समजावलं. पण काशी घागरीच्या नादात शंभूचं न ऐकता गंगाधर सोबत गेलाच. खानदेशला पाऊस एकसारखा झोडपत होता. गढीवर येताच गंगाधरनं गिरिजाला कानात काहीतरी सांगितलं. रात्री गोडधोड जेवण बनवलं व काशीच खाऊ घातलं. कन्नी घशातल्या घशात चिरकत काशीकडे पाहून धुमसत होती, तर कधी काशीजवळ येत त्याचे पाय चाटत होती. जेवण झाल्यावर गंगाधर बसणार तोच गिरिजानं आवाज दिला. अहो, ऐकलत का? खालच्या मजल्यातून तळघराकडनं कसला तरी वास येतोय.
पाहता का जरा कुलूप खोलून? अगं बंद भागात उंदीर वगैरे मेला असावा. एवढ्या अंधारात कुठे शोधू मी? सकाळी पाहीन. अहो, काशी दादाच घेऊन जा हवं तर. सोबत खूप दुर्गंध येतोय. गिरिजानं पुन्हा विनवलं. गंगाधर, चल पाहू. काहीतरी मेलं असेल तर काढू बाहेर. काशी मनातला आनंद लपवत म्हणाला. घागरी तिथंच आहेत का हे पाहण्याची आयतीच संधी इतक्या लवकर चालून येईल हे त्याला वाटलं नव्हतं. गंगाधरनं कंदील पेटवला व भिंतीवरचा किल्ल्यांचा जुडगा घेत दोघेही खालच्या मजल्यावर सरळ उतरत जाणाऱ्या दगडी पायऱ्यांनी उतरले. काशी पुढं व कंदील धरत गंगाधर मागं. काशी, सांभाळ, जनावर वगैरे असेल. इकडं वावर नाहीच कुणाचा. गंगाधर, पाहतोय मी, ये मागोमाग. तळघरापर्यंत ते आले. गंगाधरनं किल्ल्या देताच भलं मोठं कुलूप उघडून तेथेच खाली ठेवत काशी आत जाऊ लागला. गंगाधर, मध्ये अपुऱ्या हवेनं कंदील राहणार नाही. तू कंदील धरून इथंच थांब. मी पाहतो. दुर्गंध तर येत नाही आता, पण टाक्यात काही पडलं असेल तर मी उतरतो, काशी म्हणाला व गंगाधर हसत तिथंच थांबला. काशी पुन्हा पायऱ्या उतरत तळघरात पाहण्याचं नाटक करू लागला. गंगाधर, इथं काहीच नाही वाटतं. टाक्यात उतरून पाहतो. तू थांब कंदील धरून तिथंच, काशी म्हणाला व तो टाक्यात उतरला. थंड पाण्याचा स्पर्श त्याला काहीच वाटेना. डुबकी मारत तो तळ गाठू लागला. तळाशी त्याला आपण ठेवलेल्या दोन्ही घागरी जशाच्या तशा दिसल्या. श्वास रोखत त्यानं लगोलग फडकं सोडत झाकण काढलं. आत हातानं रुद्राक्ष चाचपत सगळं पूर्ववत करत समाधानानं तो वर आला व फर्र करत रोखलेला श्वास सोडत श्वास घेतला. गंगाधर, इथं तळाशीही काहीच नाही. दुसरीकडं कुठेतरी बिळात उंदीर घुस मेली असेल म्हणत तो तळघराच्या पायऱ्या चढू लागला. पण पायऱ्या चढताच त्याला दार बंद दिसलं व गंगाधरचं कंदीलच काय, पण गंगाधरही दिसेना. तो जोरजोरात दार उघडू लागला, पण दार बाहेरून बंद असावं. उघडेच ना. गंगाधर, दार उघड. कुठं आहे तू? पण न दार उघडलं न आवाजाला प्रतिसाद. गंगाधर तर काशी टाक्यात उतरतोय ही संधी साधत दार बंद करून वरच्या मजल्यावर नंतर गढीत आला होता. का हो, काशी दादाच तळघरात कोंडण्यासाठी मला दुर्गंधीचं कारण सांगायला लावलं का? गिरिजा विचारू लागली. गिरिजा, आपणास हवा तसा आकार हवा असेल तर लोखंडच भट्टीत तापवत लाल होऊ द्यावं लागतं, नि मग एकच घनाचा घाव पुरेसा आकार मिळतोच. म्हणजे तुला कळेलच याने काय डल्ला मारला ते. तोवर मी कन्नीला फिरवून आणतो माचीवरून, म्हणत गंगाधरनं कन्नीच्या गळ्यात आज पट्टा घालत साखळी घातली व साखळी धरत तो कन्नीस माचीवर आणू लागला. कन्नी गळ्यातल्या गळ्यात आवाज करत चिरकत मालकामागं निघाली. गंगाधरनं तिला रुद्राक्ष सापडला होता त्या ठिकाणी आणलं जिथं गाळ काढताना शंभू व काशीचे पालं पडली होती. गंगाधरनं आपणास सापडलेला रुद्राक्ष काढला व कन्नीच्या नाकापुढे धरला. कन्नीनं वास घेतला व ती साखळीस झटके देऊ लागली व चिरकू लागली, पण आवाज निघेना. गंगाधरनं तोच रुद्राक्ष तिच्या जिभेवर खोल गळ्यात पुन्हा पुन्हा घासला. कन्नी खाकरली व तिचा आवाजही अचानक वाढू लागला. महंतांनी मुळी तिच्या जिभेवर घासली होती त्या घटनेनंतर आजच तिचा आवाज परतला. जणू जिभेतच काहीतरी अडकलं असावं. कन्नी बेटा, रुद्राक्षाचा वास तू घेतलाय तर चल आता, गंगाधर म्हणाला व कन्नी साखळीस झटके देत शिवालयाकडे वेगानं धावू लागली. रात्रीच्या अंधारात तिचा आवाज सारं वातावरण चिरत घुमू लागला. कन्नी बेटा, हळू धाव जरा. पण कन्नी सुसाट शिवालयाकडे धावत होती. मंदिरात येताच तिने साखळीला हिसका मारत पाय विहिरीकडे झेप घेतली. गंगाधर पडता पडता वाचला. तो मागोमाग पाय विहिरीत उतरला. कन्नी आता अर्ध्या भरलेल्या विहिरीतच पोहत पोहत विहिरीच्या समोरच्या बेलाग भिंतीकडे पाहत भुंकू लागली. मध्येच तिनं डुबकी घेतली. गंगाधरला कळेना काय करावं. त्यानंही पाय विहिरीत उडी घेत तळ गाठलं, पण अंधारात त्याला गाळ कचऱ्याशिवाय काहीच हाती लागेना. तो वर आला तर कन्नी आता वर येत भिंतीकडच्या दिशेने सरळ वर गडीकडे धावत भुंकत होती. कन्नी थांब, मला येऊ दे. गंगाधर तिच्या मागोमाग. कन्नी धावतच गडीजवळच्या आडावर आली व भुंकू लागली. तेथून माचीवर घुटमळली
अन मग ती पुन्हा गढीत घुसली. ओले त्या अंगानं गंगाधरही घुसला. कन्नी गडीच्या तळघराकडे तोंड करत धाव घेत जोरजोरात भुंकू लागली. गंगाधरनं खालच्या मजल्याचं दार उघडलं. कन्नी पायऱ्या उतरत तळघराच्या दाराजवळ येत भुंकू लागली. पण गंगाधरनं आतलं दार उघडलं नाही म्हणून काशी ओरडत होता, कन्नी, मी इथंच आहे, दार उघडायला बोलव गंगाधरला. गंगाधरनं मात्र कन्नीची साखळी धरली व तिला वर आणत खांबास अडकवलं. कन्नी शिवालयाकडं तर कधी तळमजल्याकडे तोंड करत भुंकतच राहिली. बंगडीवर झुलत गंगाधर साऱ्या घटनेचा तर्क लावू पाहत होता. कन्नी शिवालयाकडे जात विहिरीत उतरली. तेथून गढीवरच्या आडावर आली व नंतर तळघराकडं, म्हणजे काशी शिवालयातल्या विहिरीतच ते रुद्राक्ष सापडले असावे. तेथून त्यानं ते लंपास केले म्हणूनच तो आत कोणल्या दिशेकडे ती भुंकत असावी. पण तिचा आवाज परत आला हा चमत्कार की त्या रुद्राक्षमुळं, की त्यावेळेस ही पण हजर असावी. हिनं सारी घटना पाहिली असावी का, की रुद्राक्षाच्या वासानच हा प्रवास. पण ही गढीच्या आडाजवळ का गेली? दोन्ही विहिरीचा व गढीचा काहीतरी संबंध नक्कीच असावा, हेच काशी आपणास सांगेल. पण आता तो मुळीच तोंड उघडणार नाही. आपणास कळ काढावी लागेल. पुढचे 7 दिवस गंगाधर शांत राहिला. तर्क लढवत वाट पाहत कन्नी बांधल्या जागेवर भुंकत राही. आत तळघरात कुठून तरी थोडीफार हवा येतच असावी. त्याच हवेवर व टाक्यातल्या पाण्यावर तग धरत उपाशी काशी तगून राहिला. पण ओरडून ओरडून त्याचा घसा बसत आवाज क्षीण झाला. खायला नसल्याने त्याच्या अंगात त्राण उरलं नाही. गंगाधरनं आपणास इथं कोंडलं म्हणजे इथं खजाना आहे हे त्याला माहीत असावं का? पण माहीत असतं तर त्यानं या घागरी इथं राहूच दिल्या नसत्या व आपणास याच जागी कोंडलं नसतं. मग याला आपणावर शंका का आली की नानजी शेठ कडून याला आपण विकलेल्या रुद्राक्षबाबत कळलं असावं. आपणास शंभू सांगत होता घाई करू नको म्हणून, पण आपण ऐकलं नाही व रुद्राक्ष काढत विकण्याची घाई केली. आता आपलं येथून सुटणं केवळ गंगाधरवरच अवलंबून. तो राहून राहून गंगाधर, गिरिजा व कन्नी सोरडत दार उघडायला लावी. पण दार उघडेना म्हणून टाहो फोडत हताश खाली बसे. 7व्या दिवशी गंगाधरनं रात्री तळघराचा दरवाजा उघडला. कंदील घेत तो तळघरात उतरला व आतून दरवाजा बंद केला. गंगाधर, मी काय गुन्हा केलाय की तुम्हाला कोंडून ठेवलं? काशी, फक्त 2-3 प्रश्नांचं उत्तर हवं मला. तू खरं खरं उत्तर दिलं की तुझी सुटका. काय? गंगाधरनं खिशातून रुद्राक्ष काढला. हा रुद्राक्ष मला नानजी सोनारानं विकत दिला बघ. म्हणजे बाकीचं तुला काही सांगायलाच नको. मी सरळ मुद्द्यावरच येतो. तुम्हाला हे रुद्राक्ष कुठे सापडले? सापडलेला माल तू कुठं हडप केला? गंगाधरनं शांत पण थंडपणे विचारलं. रुद्राक्ष पाहताच काशीला सारा उलगडा झाला. गंगाधर, सारं सांगतो, पण मला सोडशील ना? अन आधी काहीतरी खायला दे मला. आधी सांग, मग खायलाही मिळेल अन सुटकाही होईल. पाण्याच्या या टाक्यात आहे सारा खजाना. खोटं बोलू नको. उल्लू समजलं का मला? विश्वास नसेल तर आताही पाहू शकतो तू. आम्ही गडीतल्या आडाचा गाळ काढताना, इथं मुक्कामाला असताना, तू पुण्यास गेला असताना गडी तू आमच्यावर सोपवून गेला होता. तेव्हा या टाक्यात उतरलो होतो. तेव्हा आम्ही खजाना पाहिला होता. हवं तर तू उतर आता. गंगाधरनं काशीलाच उतरायला लावलं. काशी थरथरत्या गलित कातर अंगानं पाण्यात उतरला व दोन्ही घागरी वर काढल्या. गंगाधरनं फडकं सोडत झाकण काढलं व तो विस्फारलेल्या डोळ्यानं पाहतच राहिला. खजाना इथं असूनही आपणास कळलं नाही याचाच त्याला आश्चर्य वाटू लागलं. पण तो सावरला. आता त्याला टाक्याची खोली कळाली. त्यानं दार आतून बंद करत किल्ली घेत स्वतः जुडी घेत तळ धुंडाळलं. तळाशी आता काहीच नाही याची खात्री होताच तो वर आला. काशी, बार्शीला यातून किती माल लंपास केला तू? गंगाधर, आम्ही घाबरलो होतो. फक्त मुठीत मावतील एवढे रुद्राक्ष काढले. खोटं, साफ खोटं. तुम्ही सारं घबाड नेलत. गंगाधर, विश्वास ठेव अन खायला दे मला आधी. गंगाधरनं दार उघडत बाहेरून बंद केलं. काशी ओरडत राहिला. 5-10 मिनिटांनं पुन्हा दार उघडलं. काशी, तू 7-8 दिवसांपासून उपाशी आहेस. तुला आज खायला दिलं तर ते लागेल. तू आज फक्त हे दूध तेवढं घे अन आराम कर. मी उद्या पुन्हा येतो.
रात्रभर विचार कर अन मला सारं खरं खरं सांग. गंगाधर, जे होतं ते सारं सांगितलं ना. आता सोड मला. हवं तर 2 मुठीतली उरलेली रुद्राक्षही परत आणतो, पण मला सोड. पाया पडतो. काशा, मला उल्लू समजू नको. जेव्हा खजाना पाहिला तेव्हा का नाही मला कळवलं तुम्ही? म्हणजे तू खोटं बोलतो हे सिद्ध होतंय. तुला उद्या पावे तुम्ही एक संधी देतो, अन्यथा. गंगाधरनं दुधाचा ग्लास तिथंच ठेवत दोन्ही घागरी वर घेतल्या व पुन्हा दार लावू लागला. काशी त्याला पुन्हा पुन्हा विनवू लागला, पण तोवर तर गंगाधर दोन्ही घागरी घेत वर गढीवर आला. त्या व्यवस्थित लावत तो विचार करू लागला. काशी खोटं बोलतोय, कारण 2 घागरी इथं ठेवल्यात म्हणजे कितीतरी माल यांनी नेला असेल सोबत. पाहू, याला आणखी सडवू, मग पुढचं पुढे. दुसऱ्या दिवशी दुपारीच गौरी लहान्या मुलीच घेत गढीवर आली. नवरा 2 दिवसाचं नाव करून गेला अन आला नाही या काळजीनं ती धावतच आली. किंबहुना शंभूनच तिला पाठवलं होतं. दादा, तुम्ही सामान घेऊन बार्शीला येणार होते ना, अन हे कुठे आहेत रे? गौरी आल्या आल्या काळजीनं विचारू लागली. गंगाधरची विचारचक्रे वेगानं फिरू लागली. गौरी, येणारच होतो ग, पण इथं आलो मी त्याच दिवशी प्रभूने मालक आले व त्यांनी गढी विकायचं तहकूब करत मलाच थांबायला लावलं. पण एक नवीनच प्रकरण उद्भवलं. काय दादा? त्यांना गढीतला खजाना काशीने चोरल्याची कोणीतरी खबर दिलीये. त्यांनी तशी पोलिसात केस केल्यानं पोलीस काशीला शोधतायत. दादा, ते कशाला खजाना चोरतील? अन ते कुठे आहेत? त्याला मी सुरक्षित ठिकाणी लपवलंय, पण पोलीस केव्हाही त्याला आत टाकतील. दादा, त्यांना रुद्राक्षाच्या घागरी सापडल्या होत्या पायविहिरीत, त्याही त्यांनी गढीतच ठेवल्यात. ते कशाला चोरतील खजाना? कुठं सापडल्यात गौरी घागरी? अन किती? गंगाधर आता अधिकच दक्ष झाला. शिवालयाच्या पायविहिरीत शंभू भाऊजी व त्यांना चांदगिऱ्हाण्याच्या दिवशी सापडल्या. गंगाधरला काशी काल आपणाशी खोटं बोलला हे लक्षात आलं. अन कन्हीही शिवालयाच्या विहिरीपासून गढीवरच्या विहिरीवर व तेथून गढीपर्यंतचा रस्ता दाखवते, म्हणजे गौरी बोलते त्यात तथ्य असावं. पण तरीही काशी सारखंच काही लपवत तर नसावी. तो साशंक झाला. दादा, ते कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. गौरी, दिवसा पोलीस त्याच्या पातळीवर आहेत. रात्री मी भेट घालवतो तुझी, पण त्याआधी मला तू सगळं व्यवस्थित सांग, म्हणजे मी काशी निर्दोष असल्याचं प्रभूने मालकास पटवेन व केस मागे घ्यायला विनवेल. दादा, सांगितलं ना मी की विहिरीत घागरी सापडल्या, त्या त्यांनी गढीवर आणत ठेवल्या. त्यातले मुठभर रुद्राक्ष काढले, पण काशी तर टाक्यात सापडली असं सांगतोय व अशाच घागरी दुसरीकडे लपवल्या आहेत असं म्हणाला. विहिरीतच चांदगिऱ्हाण्याच्या दिवशी सापडल्यात हे पक्क आहे दादा. अन दुसरीकडे त्यांना शंभू भाऊजी कसं लपवू देतील बरं? शंभूही होता का तेव्हा? हो, दुर्गा अक्काही होती. अन त्याच्या मुलाशी, आमच्या मुलीशी त्याच दिवशी मंदिरात साटलोटही ठरलं होतं. गंगाधरला पुन्हा धक्का बसला, पण आता जवळजवळ सर्व माहिती मिळालीये हे त्याला पटलं. आता दोन्ही घागरी जिरवायच्या म्हणजे या दोघांना मातीत मिळवणं व गढीतच यांचा सोपस्कार करणं आलंच, हे त्यांनी मनोमन ठरवलं. गौरी, तू काही खाल्लंस की नाही? आताच तर येते मी रात्रभर प्रवास करून. कशाचं जेवण न कशाचं काय याच्या काळजीनं बार्शीहून तारापूरच जवळ करत होते. मी गिरिजाला बनवायला सांगतो, पण तोवर तू गढीतल्या खोलीतच पड. कुणाला दिसलीस तर काशी व तू इथं आहे असा संशय यायचा. सांगत गंगाधरनं तिला उपाशीच रूम मध्ये कोंडलं. रात्री गिरिजाला मस्त बासुंदी बनवायला लावली. तो तोवर बंगळीवर बसत विचार करू लागला. 2 घागरी रुद्राक्ष म्हणजे खूप आहेत. यांना काहीच दिलं नाही तर हे बर्शीला परतताच बोभाटा करतील व आपल्यालाही काहीच मिळणार नाही. त्यापेक्षा वाटेकरी कमी करणं हाच पर्याय. राहिला शंभू, तर त्याचाही सोपस्कार आपण करूच. रात्री 10च्या सुमारास त्यानं बासुंदी पुड्या जेवणाचे 2 ताट बनवले. गौरीस रूम मधून काढलं. गौरीच्या हातात दोन्ही ताट देत तळघरात काशीस भेटायला नेलं. छोट्या झोपलेल्या भवानीस त्यांनी गिरिजाकडे दिलं. कंदील लावत कुलूप उघडत ते तळघरात उतरले. गौरीस पाहताच काशी रडू लागला. गौरीही रडू लागली. गौरी, काशी, पुरे आता. बघा, दोन्ही घागरीतला एकही रुद्राक्ष तुम्हाला मिळणार नाही. हा खजाना गढीचा आहे, तर गढीचे मालक प्रभूने.
मालकालाच तो मिळायला हवा. मी उद्याच तो पुण्यास घेऊन जातो. तुम्ही दोघे पोट भरून जेवण करा. सकाळी तुम्हीही सोबतच चला. तिकडच बार्शीला बसवतो मी तुम्हाला. गंगाधर, तू सांगशील तसं, पण मला काढ ह्या अंधार कोठडीतून, काशी गयावया करत म्हणाला. गौरी, दे त्याला जेवण. व तूही उपाशी आहे, खा तूही. दोघे सोबत खा पोट भरून. दादा, तूही बस ना सोबत, गौरी म्हणाली. तोवर तर काशी बासुंदीवर तुटून पडला. गौरी, मी आधीच उरकलं वरती, तुम्ही जेवा. गौरी ही काशी सोबत जेवू लागली. लहान्या भवानीसाठी दूध यायला हवं. मी आपण कालपासून पोटात काहीच टाकलं नाही, म्हणून तीही बकाबका खाणाऱ्या काशी बरोबर खाऊ लागली. गंगाधरच्या डोक्यात अचानक एक सवाल आला. काशी, गौरी, शेवट एकच सवाल विचारतो. पायविरीत चालून तर गाळ काढला होता, तेव्हा कशा दिसल्या नाहीत या घागरी? अन नंतर तुम्हाला कशा दिसल्या? गंगाधर काशीकडे पाहू लागला. काशीला गौरीनं सारं सांगितलं म्हणून धक्का बसला, पण त्याहीपेक्षा त्याच्या पोटात, घशात वेगळीच कीक बसू लागली. पण भूकच अशी लागली होती की ती कीक त्याला ओळखू येईच ना. दादा, यांना विहिरीतल्या भिंतीत सापडल्या होत्या या घागरी. विहिरीत नाही, भिंत उघडली गेली आणि मला चक्कर आली. मी बेशुद्ध पडले. का हो? पाणी पा. गौरी, तूच मला पाज. माझा घसा ओढला जातो बासुंदीत. तोच गंगाधर उठला व गौरी जवळ आला. गौरी, कोणती भिंत? भिंत कशी उघडेल? खरं काय नीट सांग. मी पाणी आणतो टाक्यातून, पण नीट सांग. गंगाधर तिला धरत झिंजोडत विचारू लागला. दादा, मी बेशुद्ध पडले होते. मला पुढचं काहीच माहित नाही. यांनाच माहित, त्यांना विचार, पण आधी मला पाणी पाज. गौरी घसा दोन्ही हातांनी धरू लागली. काशी, तू सांग भावा, नेमकं काय? गंग्या हरामखोर, बासुंदीत काय टाकलंय आधी सांग. आज के देत वर लाथा झाडत काशी बोलला. कासा ऐक, माझं चुकलं, पण भावा सांग भिंत कशी हल्ली? कोणती भिंत हल्ली? तिथं आणखी खजाना होता का? बोल कासा. गंग्या हरामखोर, मी आधीच सोपवला होता खजाना तुझ्या हाती, तरी दगा दिलास तू. समजा मी गरिबीने स्वार्थी बनलो होतो, तरी दगा दिला नाही. माझा शंभू मला समजवत होता, पण माझा स्वार्थ मला नडला. पाणी पाज. कासा, पाजतो पाणी, पण बोल भावा. बघ, भटाच्या ताब्यात खजाना जाण्यापेक्षा माझ्या हाती लागला तर मी अख्ख्या पाथरवटाचं कल्याण करेल. ऐक, नीट सांग जाता जाता. गंग्या, तुझ्या बापानं उचलला जाणार नाही एवढा खजाना आहे तिथं, पण माझा शंभू येईलच. माझा बदला घेईलच तो. कासा, ऐक, शंभू येऊ दे, पण मला सांग कुठं आहे खजाना? अहो, पाणी. गौरी, मी येतो म्हणत काशी उठत गौरीकडे जाऊ लागला, पण त्याला उठताच येईना. त्याच्या तोंडात फेस येऊ लागला. गौरी टाचा घासू लागली. अहो, पाजा ना पाणी, माझी भवानी लेक. गौरी आपली भव्य शंभूची सून आहे. सुनेसाठी शंभू येईलच. काशी लोळत टाक्यात सरकू लागला. काशी, तुला मी मरू देणार नाही. मला आधी सांग खजान्याचा मार्ग. गंगाधरनं टाक्यातून मुठीभर पाणी आणत काशीच्या तोंडात टाकलं. गंग्या, मध्ये घागरी आहेत. भिंतवर उचलली जाते. मध्ये जाण्याचा. तोच पुन्हा फेस येत उलटी झाली. काशी बोल, पण मान कलली. काशी गेल्यानं गंगाधरनं संतापानं काशीच्या देहाला उचलत जोरात तळघरातल्या भिंतीवर आपटलं. काशीचं डोकं तळघरातल्या भिंतीला आदळलं जात फुटलं, पण त्याला वेदना झाल्याच नसाव्यात. गौरीनं तळघराची खालची जमीन टाचा घासात उकरत जीव सोडला. गंगाधर संतापाने धुंद होत स्वतःलाच कोसू लागला. आपण विषप्रयोग करण्यात घाई केली हे त्याला कळून चुकलं. पायविरीची भिंत हे रहस्य, आता शंभू हाच पर्याय. गंगाधर रात्रभर जागला. बाहेर पाऊस मातला होता. सुसरी दुथडी वाहत होती. तो एकटा एक प्रेत उचलत तळघरातून वर आणू लागला. कन्नी जोरात रडत होती. गिरिजा उठली. अहो, हे अति होतंय.
गिरिजा, मी आलेला ताव घालवला ग. पाणी टाकायची घाई केली. आता पुन्हा भट्टी पेटवत लोखंड नव्याने तापवणं आलं. पण त्याआधी आधीची ही घाण निस्तरतो. तू झोप शांत. वादळ वाऱ्यात त्यानं काशीला खांद्यावर घेतलं. तो काशीचं मरण वाहत गढी उतरू लागला. चिखल तुडवत शिवालयाकडे आला. शिवालयासमोरील पडीकमाळ रानात उन्हाळ्यात वनीकरण विभागानं खड्डे चर खोदून ठेवले होते. पण पावसाळा लागला तरी वृक्षारोपण झालं नव्हतं. माळ रानाच्या सीमेवर खोल खड्ड्याची चारी होती. गंगाधरनं एक एक करत दोन्ही प्रेत त्या चारीत टाकले. वारा, पाऊस, चिखल यात त्यानं फावडीनं खड्डा पुरला. पावसात घाम निघाला. पण पहाट पावेतो त्यानं काम तडीस नेलंच. तो गढीवर परतला. गिरीजा लहान्या भवानीच घट्ट छातीशी लावत झोपली होती. मुलबाळ नसलेली गिरिजा भवानीत वेगळं सुख शोधू पाहत होती. गूढता रहस्य पांघरू पाहणाऱ्या गढीत 4-5 दिवस 2 आवाज रान उठवीत होते. एक कन्नीचा तर दुसरा भवानीचा. गिरिजा, या सापाच्या पिल्लासावर. अहो, सापाचं पिल्लू असलं तरी त्याला दूध तर हवं ना. सापाच्या पिल्लास दूध पाजू नये गिरिजा. ते काही नाही, या निष्पाप जीवास हात लावायचा नाही सांगून ठेवते. गिरिजा, मोह सोड. किती दिवस गोंजारशील तिला. दूध पाजलं तरी सापाचं यत्र गरळ चोखतं हे विसरू नको. मुकाट्याने गावात जा अन गाईचं दूध आणा. गिरिजा संतापली. रोज तर आणतोय, संपलं का की बासुंदी करायची पुन्हा हिच्यासाठीही. गिरिजा थरारली. गंगाधर आता फक्त शंभूची वाट पाहू लागला. पण त्याआधी प्रभूने मालकच आपली आई राधाबाई सोबत आले. राधाबाई 70च्या आसपास पोहोचलेल्या तर प्रभूने 45-50 ओलांडलेले. गळ्यात जानवं तर राधाबाईच्या हातात जपमाळ. गिरिजा व गंगाधर एकदम घाबरलेल्या मनस्थितीत. त्यांनी मालकाची सारी बडदास्त ठेवत सोय केली. गंगाधर, सह्याद्री पर्वताचा पाऊस किती जोराचा असला तरी कसा शिस्तीत असतो ना. अन सातपुड्यातला हा पाऊस अगदी बेशिस्त उंडाळल्यागत वाटतो. म्हणूनच आईस इकडे यावंसं वाटत नाही. म्हणून ही गढी विकायला काढली आम्ही. पण तिकडे गिऱ्हाईक लगेच मिळत नाही. मालक, का विकता ही पूर्वजाची गढी? गंगाधर, ही गढी आमच्या पूर्वजाची नाही रे बाबा. आम्ही तर या शंभू महादेवाचे पुजारी. पण गढीचे शूर पराक्रमी वारसदार गेले अन पुजारी या नात्यानं ही गढी आमच्या पूर्वजाकडे आली. पण गेल्या 3 पिढ्यांपासून आमच्या कुलात या गढीमुळं की काय पण शांतता लागत नाही. शिवालयात येणारे महंताचे आजोबाही आमच्याच वंशातले. पण त्यांनी संन्यस्त जीवन स्वीकारलं. ते सुटले. पण आम्ही या गढीच्या मोहात पडलो. अन जाऊ दे, पण आता आईला ही गढी ठेवायचीच नाही. मालक, इकडं कोण घेणारं असेल तर? गंगाधर, घेणारा कुठलाही असो, कुणीही असो, आम्हास त्याच्याशी देणं घेणं नाही. फक्त ही गढी व गढीची जमीन विकायची एवढं निश्चित. मालक, लहान तोंडी मोठा घास. पण एक सुचवू काय? माझा एक मित्र आहे बार्शीला. आपली हरकत नसेल तर त्याला विचारून पाहू का? त्याला अशीच गढी हवी आहे. अरे मग विचार, त्यात परवानगी कसली घेतोय? लवकर विचार व कळव. गंगाधरने प्रभूने मालकाकडून गढी, शिवालयाजवळील भरपूर जमीन साऱ्याची किंमत काढून घेतली. बार्शीतल्या मित्राचं नाव सांगत स्वतःच खरेदी करण्याची तयारी सुरू केली. पण खरेदी होई पावेतो त्यानं स्वतःचं नाव येऊच दिलं नाही. त्यानं घागरीतले रुद्राक्ष काढत मोडण्याचं ठरवलं. पण शंभू केव्हा येणार? बागुल बुवा.